नमस्कार. आजपर्यंत अनेक व्यासपीठांवर देशापरदेशात जवळपास 60-65 देशात भाषणं झाली, परंतु आज एक अद्भुत योग आहे. ज्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची मी मुलाखत घेतली आणि धन्य झालो, आणि ज्यांच्या कुटुंबातील मुलीची मी मुलाखत घेतली आणि धन्य झालो, असे भगीरथ शिंदे इकडे आहेत. हा योग यापूर्वी कधी आला नव्हता. निवृत्त झाल्यानंतर स्वतःचं गाव समृद्ध व्हायला पाहिजे याकरता प्रयत्न करणारे उत्तम प्रशासकीय अधिकारी असा लौकिक असलेले चंद्रकांत दळवी, दरवर्षी झी 24 तासमध्ये अनन्य सन्मान गौरव पुरस्कार दिला जातो, जीवन गौरव पुरस्कार. त्याची पद्धत अशी असते की झीचे जेवढे सगळे पत्रकार एक्सटेंडेड फॅमिली आहे त्यांना आम्ही क्वेश्चनर पाठवायचो आणि महाराष्ट्रासमोरच्या समस्या काय आहेत, त्याची उत्तरं कुठे आहेत, आणि मग त्यातली टॉपची समस्या काय, आणि त्याच्यावर काम करणाऱ्या 3 व्यक्तींची नावं किंवा 3 संस्थांची नावं. मला वाटतं 2015 साली 800 पैकी 600 पत्रकारांनी सांगितलं की शिक्षण ही समस्या आहे. दॅट्स वेअर द बिगेस्ट अपॉर्च्युनिटी इज देअर. आणि तिथे सर्वोत्तम काम करणारी संस्था, त्याचा सन्मान व्हायला पाहिजे जीवन गौरव पुरस्कार देऊन. आणि तो कोणाचा असेल तर तो रयत शिक्षण संस्था असं नाव आलं. आणि म्हणून अनिल पाटील यांना आम्ही सन्मानित केलं होतं. श्री विकास देशमुख, कुलगुरू श्री म्हस्के साहेब, श्री मुल्ला, भैयासाहेब जाधव, आणि ज्यांच्या ओढीनं मी इकडे आलो ते आमचे परम मित्र मदनजी भोसले, उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य, सर्व विद्यार्थी आणि साताऱ्याच्या शौर्यभूमीतले सर्व नागरिक, स्त्री पुरुष. आज इथे मला विशेष आनंद होतोय. याची अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण ही पत्रिका आहे. विज्ञान पत्रिका असं याचं नाव आहे. म्हणून मी मुद्दाम अनिल पाटील यांना विचारलं की ही आत्ताच निघते. ते म्हणले नाही, दरवर्षी निघते. पण तुम्हाला माहीत नसेल, इथे किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, ती आज निघते याला फार महत्त्व आहे. आणि ते महत्त्व केवळ कर्मवीर भाऊरावांचं पुण्यस्मरण त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं हे नाही, तर तितकंच महत्त्वाचं कारण काय असेल तर हा एकमेव दिवस आपल्या दिनदर्शिकेत, हा एकमेव दिवस आपल्या कॅलेंडरमध्ये असा आहे की जेव्हा पृथ्वीचा अँगल सूर्यापासून असा असतो की त्या अँगलमुळे आज जेवढा दिवस आहे तेवढीच रात्र असते. सो दिस इज अ परफेक्ट सायन्स डे. आणि त्या सायन्स डेला ही विज्ञान पत्रिका इथं माझ्या हस्ते प्रकाशित होती आहे. ही एक फार भाग्याची गोष्ट आहे. आज ज्या प्राचार्यांचा, शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आणि ज्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला त्या नॅकशी एक थोडाफार संबंध डॉक्टर निगवेकरांमुळे माझा त्या काळात आलेला होता. आणि मला अतिशय आनंद आहे की इतकं गुणवत्तावान काम आपण करताय. एखादी संस्था मोठी का होते याचं एका वाक्यात वर्णन आत्ता भगीरथ शिंदे यांनी माझ्याकडे दिलेलं आहे. अँड दिस अप्लाइज टू एनी इन्स्टिट्यूशन. कुठल्याही इन्स्टिट्यूशनला हे लागू आहे. आणि ते म्हणजे 100 वर्ष होऊन गेली तरी मुलांमध्ये रयतने तडजोड स्वीकारलेली नाही. नो कॉम्प्रोमाइज टू क्वालिटी. आणि दुसरी गोष्ट, एकाही विद्यार्थ्याकडून किंवा त्याच्या पालकाकडून 1 रुपयासुद्धा देणगी स्वीकारलेली नाही. हे जाहीरपणे आजच्या काळात सांगायला खूप मोठं नैतिक धाडस असावं लागतं. ते धाडस आहे म्हणून ही मंडळी इकडे आहे.
आय एम रिअली ऑनर्ड टू बी हिअर. खरोखरच हे माझं भाग्य आहे की मी इथे उभा आहे. अन्यथा इतक्या सर्व शिक्षकांसमोर आणि गुणवत्तावान शिक्षकांसमोर मी काही बोलावं असं काही मी फार बुद्धिवान विद्यार्थी होतो अशातला काही भाग नाही आहे. इतर अनेक सर्वसामान्य विद्यार्थी जे असतात तसाच मी होतो. आय वॉज नेवर ए ब्रिलियंट स्टुडंट, बट आय वॉज ऑलवेज ए फॉर्च्युनेट स्टुडंट. मी अतिशय भाग्यवान होतो की मला उत्तम शिक्षक आयुष्यात मिळाले. आणि आजचं माझं विवेचन जर तुम्हाला आवडलं तर त्यात माझा वाटा फक्त 1% आहे आणि 99% वाटा हा माझ्या शिक्षक असणाऱ्या आईचा आणि माझ्या शिक्षकांचा आहे. त्या शिक्षकांपैकी कुणीही श्रीमंत नव्हते. त्या काळात एकाही शिक्षकाकडे साधी स्कूटरसुद्धा नव्हती. गाडी तर दूरचीच गोष्ट राहिली. पण त्यांच्याकडे एक मोठी गोष्ट होती की जी गाडीत बसलेल्या प्रत्येक माणसाकडे असेलच असं नाही, आणि ती म्हणजे आपल्या विद्यार्थ्याविषयी त्यांच्या मनात अपार प्रेम. शिक्षण माणसाचं जीवन बदलू शकतं यावर नितांत श्रद्धा आणि एक नीतिवान धैर्य त्यांच्याकडे होतं. त्याचा संगम आम्हाला मिळाला म्हणून मी इथं आहे असं मला वाटतं. पुढे आयुष्यात परमेश्वराची कृपा, शिक्षकांचे आशीर्वाद, घरच्यांनी पत्नीने दिलेला पाठिंबा यामुळे इतके देश फिरलो आणि त्या सर्व देशातल्या शिक्षण संस्था, तिथली शिक्षण व्यवस्था, विद्यापीठं, अभ्यासक्रम तयार करायची पद्धती, एखादी परीक्षा इव्हॅल्युएशनची मेथड, या सगळ्याचा अत्यंत जवळून अभ्यास मला करता आला. आणि एक गोष्ट जाणवली की जे देश संपन्न आहेत तिथलं एज्युकेशन व्यवस्था देखील तितकीच संपन्न आहे. असं कधी दिसत नाही की एज्युकेशन व्यवस्था डबघाईला आलेली आहे आणि तो देश मोठा आहे, असं नाही होता. त्यामुळे एज्युकेशन सिस्टम आणि देशाची आर्थिक स्थिती, सर्वच बाबतीतली प्रगती याचा एक अतिशय जवळचा संबंध आहे. ही जी ज्ञानाची भूक आहे, जी अशा प्रकारच्या संस्था वाढवत असतात, भागवत असतात, आणि जी ज्ञानाची भूक तुमच्या घरामध्ये तुमच्या आईवडिलांकडून तुमच्याकडे आलेली आहे, ही या देशाची सर्वात मोठी संपत्ती आहे. उदाहरण देतो. जे काही मी आज बोलणार आहे त्या प्रत्येकाची उदाहरणं तुम्हाला देणार आहे. आणि ज्यापैकी कोणाला असं वाटलं असेल की मी हे खरं बोलत नाही आहे, त्याने ते लिहून ठेवा. भाषण झाल्यानंतर मी इथेच आहे, त्या सगळ्याचे पुरावे मी तुम्हाला देईन. मगाशी एका मुलाचा फोन मी तुम्हाला ऐकवला, तोही तुम्हाला जमलं तर मी त्याला फोन लावणार आहे. काय केलं आहे बघा त्या मुलांनी. तर मी सांगत होतो की ज्ञान आणि देश यांचा असलेला संबंध. गझनीच्या मुहम्मदानी हा देश अनेक वेळा लुटला, बरोबर आहे. काय काय लुटलं या देशातनं? सोनं, नाणं, चांदी, जड जवाहिरात, जे जे शक्य होतं ते सगळं, अगदी सोरटी सोमनाथाच्या सोन्याच्या कळसा आणि दरवाजापासून सगळं लुटून त्या गझनीच्या मुहम्मदानी नेलं. ते कुठे नेलं? गझनी. हे गाव कुठे आहे? तर हे गाव अफगाणिस्तानमध्ये आहे. आता हे जरा पार्किंगमध्ये ठेवा. 1996 किंवा 97ला एका IT कंपनीचा प्रमुख म्हणून मी पनामा नावाच्या देशात गेलो होतो. छोटासा देश आहे, नितांत रमणीय देश आहे. आणि पनामा कालवा जो आहे त्याच्याकरता तो प्रसिद्ध आहे. पॅसिफिक आणि अटलांटिक ओशन यांना जोडतो. तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट सांगतो, त्याचं डिझाईन, त्याचं इम्प्लिमेंटेशन काम हे भारतीय तंत्रकुशल कामगारांनी त्या काळात 1940मध्ये केलेलं आहे. त्यांचे फोटो
आजही भारताच्या पनामामधल्या पनामा सिटीतल्या एम्बेसीत लावलेले आहेत की या मजुरांनी, या तंत्रज्ञांनी, या इंजिनियर्सनी हा कालवा बांधलेला आहे. त्या पनामा शहरात मी गेलो होतो. शुक्रवार शनिवार काम केल्यानंतर रविवार मोकळा होता. शनिवारी जेवता जेवता सहज जो माझा लोकल मॅनेजर होता तिथला पनामाचा, त्याला मी सांगितलं, अरे तुमच्या राष्ट्राध्यक्षाविषयी मी खूप ऐकलं आहे. त्याचं नाव तर मला आठवत नाही आहे, पण कंसारा असं काहीतरी नाव त्याचं नाव होतं. मी हार्वर्डला शिकलेला हा माणूस आहे. तर म्हटलं त्याला भेटता येईल का? तर तो म्हटला ठीक आहे, मी प्रयत्न करतो. आता राष्ट्राध्यक्षाची अपॉइंटमेंट शनिवारी रात्री जेवता जेवता बोललेलं आपल्याकडे म्हणजे एक 8 दिवसांनी वगैरे काहीतरी असं काय. रविवारी आरामात लोळत पडलो होतो, कारण टी व्ही लावला तर ते सगळं स्पॅनिश लँग्वेजमध्ये चालतं, आपल्याला काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात लँडलाईनचा फोन वाजला, कारण तेव्हा मोबाईल नव्हते. आणि त्या लोकल मॅनेजरचा फोन आला आणि तो मला म्हणला, मी 20 मिनिटात हॉटेलच्या लॉबीमध्ये येतो आहे. इथून 5 मिनिटावर राष्ट्राध्यक्षाचं घर आहे, ऑफिस तिकडेच आहे. आपल्याला बरोबर अर्ध्या तासांची अपॉइंटमेंट मिळालेली आहे, तू तयार हो. मी तर अंघोळ नाही, दाढी नाही, तसाच चहा पण प्यायलेला नाही सकाळचा. कसा बसा 15-20 मिनिटात तयार झालो. कोट वगैरे घातला आणि आम्ही खाली गेलो. आणि तो आला होता, तेवढ्यात आम्ही गेलो. आणि राष्ट्राध्यक्षाकडे जाताना 2-3 महत्त्वाच्या गोष्टी घडल्या, त्या तुम्हाला मी सांगतो आहे. आणि शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील, प्रत्येकाने शिकण्याजोग्या आहेत, मी आयुष्यभर पाळल्या. तिकडे गेल्यावर तर कसा मोठा हॉल होता, उंची सोफे होते, चांगलं कार्पेट होतं. आणि तिकडे कॅमेरा घेऊन काही माणसं उभी होती. त्या कॅमेऱ्यासमोर त्यांनी मला उभं केलं आणि विचारलं की तुम्ही इथे का आलायत पनामामध्ये? तर मी असं म्हटलं, एका बहुराष्ट्रीय भारतीय कंपनीचा, IT कंपनीचा प्रमुख आहे आणि आम्ही इथे काही गुंतवणूक करता येते आहे का, विशेषतः सिटी ऑफ नॉलेज अशा प्रकारची एक गोष्ट आहे. म्हणजे काय, तर तिथे अमेरिकन नेव्हीनी 10,000 नौसैनिक ठेवलेले होते. त्यांच्यासाठी अत्यंत सुसज्ज अशी राहण्याची, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची, खेळणं सगळ्याची व्यवस्था केलेली होती. बाग बगीचे सगळं होतं, ऑफिसेस होती. आणि कनेक्टिव्हिटी करता त्यांनी पॅसिफिक ओशनमधून अमेरिकेपर्यंत केबल टाकलेली होती डेटा कनेक्टिव्हिटीसाठी. आणि हे सगळे एक दिवशी त्यांनी सोडून त्या अमेरिकेला परत गेले. तेव्हा या 10,000 लोक राहू शकतील अशा जागेचं काय करायचं हे त्यांना माहीत नव्हतं. बघा, म्हटलं ह्या जागेवर काही करता येईल का याची चाचपणी करण्याकरता मी आलेलो आहे. ठीक आहे, कॅमेरा बंद झाला. नियोजित वेळी बरोबर आम्हाला बोलवण्यात आलं. एवढाच मोठा हॉल होता आणि त्याचं नाव कैजर बजान, मला आता आठवलं. कैजर बजान बसले होते. 50शीचे गृहस्थ असतील, अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व. पुढे आले, हस्तांदोलन केलं. आम्ही बसलो, हवा पाण्याच्या गोष्टी झाल्या आणि मग त्यांनी विचारलं की काय करू शकतो मी तुमच्यासाठी. तर म्हटलं असं असं ते नेव्हीनी सेंटर इव्हॅक्युएट केलं आहे, तिथं काही करता येतं आहे का? ते बोलले हो, आम्हाला कळत नाही आहे त्याचं काय करावं. मला आश्चर्य वाटलं. 10,000 लोकांचं डेटा सेंटर कनेक्टेड विथ लॅपटॉप, सगळं आहे तिकडे, पण त्याचं काय करावं हे त्यांना माहीत नव्हतं. ही त्यांची बौद्धिक दारिद्र्यता होती. आणि आता मी सांगितलेल्या गोष्टीकडे या. अफगाणिस्ताननी, तिथल्या क्रूरकर्मा शासकांनी आमचं लुटून सोनं, नाणं, जड जवाहिरात सगळं घेऊन गेले. आणि 2000 साली वाजपेयी पंतप्रधान असताना आमचं एक विमान अपहरण करून मला वाटतं कराची मार्गे, दुबई मार्गे काबूल कंदाहारला नेलं. प्रवासी आजारी पडले तेव्हा प्रवाशांनी क्रोसिन, कोडोपायरीन आणि मिनरल वॉटर मागितलं. तेव्हा तालिबान सरकारने उत्तर पाठवलं, आमच्याकडे क्रोसिन बनत नाही आणि मिनरल वॉटर म्हणजे काय. हे जेव्हा मी वृत्तपत्रात वाचलं, TV वर पाहिलं, तेव्हा मला प्रश्न पडला,
आणि लुटून नेलं. मग केलं काय त्या पैशाचं? आक्रमण करून लुटून संपत्ती नेता येते. हाडी माशी रुजलेली आणि यांनी रुजवलेली ज्ञानाची लालसा कोणालाही नेता येणार नाही. म्हणून हा देश महान आहे. आणि ज्याला ठाण्याहून 22 किलोमीटर दूर असलेल्या अंधेरीला जायला ट्रॅफिकमुळे खड्ड्यातून मार्ग काढताना 1.5 ते 2 तास लागायच्या इन्फ्रास्ट्रक्चरची बोंब आमच्याकडे 98 सालची गोष्ट, 2000 सालची गोष्ट सांगतोय. तिथला एक IT कंपनीचा प्रमुख त्यांना त्या 10,000 लोकांच्या सुसज्ज वस्तीचं काय करायचं हे सांगायला गेलेला होता. पुढे दुसरी शिकवण आहे. कैसरबजान मला ठीक आहे, उद्या सकाळी तुमची व्हिजिट मी अरेंज करतो, सगळं करतो. मग माझ्या कंपनीविषयी त्यांनी बोलायला सुरुवात केली. तुमची शेअर प्राईस एवढी आहे, तुझं शिक्षण इतकं चांगलं झालं आहे, परवा मेक्सिकोमध्ये तू अमुक केलंस, व्हेनेझुएलामध्ये तुम्ही टायअप केलं सरकारबरोबर टीचर ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी, चायनामध्ये होल्ली ओन सबसिडरी काढली, त्याचा तू डायरेक्टर आहेस, अमुक तमुक. आणि सगळं सांगितल्यानंतर आता फक्त माझे 4थीचे गणितातले मार्क सांगायचे राहिले होते. मी चाट पडलो. म्हटलं हे काय आहे? पनामा कुठं, हे कुठं? मी त्याला विचारलं निघता निघता की म्हटलं तुम्हाला मी येणार आहे हे कधी कळलं? ते बोलले अर्ध्या तासापूर्वी. मग हे अर्ध्या तासात माझी कुंडली, ते हसले. त्या रूमला एक छोटंसं दार होतं, ते दार उघडलं आणि दळवी साहेब तुम्ही जे काम करताय ते किती महत्त्वाचं आहे आत्ता लोकांना कळेल. तिथे 100 मुलं डेटा सेंटरवर काम करत होती. जगातल्या कुठल्याही व्यक्तीचं, कुठल्याही संस्थेचं, कुठल्याही अर्थव्यवस्थेचं संपूर्ण चित्र 5 मिनिटात बुलेट पॉईंट्सच्या आधारे त्यांच्याकडे दिलेलं होतं. ते त्यांनी 2-3दा वाचलं. माणूस जात्याच हुशार, लक्षात राहिलं. आणि मला असं वाटायला लागलं माझ्यावर डॉक्टरेट केली की काय या माणसाला. एका क्षुल्लक कंपनीचा CEO, कुठे भारत देश, कुठे पनामा, पण एका देशाचा राष्ट्राध्यक्ष त्या 10 मिनिटाच्या मीटिंगसाठी इतकी तयारी करतो. मग मित्रांनो, तुम्ही जेव्हा शाळेमध्ये शिकायला जाता तेव्हा आज शिक्षक जे शिकवणार आहेत, किमान तो धडा, ती कविता आधी वाचून जायचे कष्ट तरी घ्याल. एवढा जरी संस्कार आज तुम्ही या गोष्टीतनं नेलात तरी या पुण्यात्म्यानं 107 वर्षापूर्वी जो वृक्ष लावला, विठ्ठल वाघांच्या गीतातले शब्द होते की त्यांनी गगनाशी स्पर्धा केली, गगनाला हेवा वाटला, त्याचं सार्थक झालेलं असेल. गोष्ट इथे संपत नाही आहे. मी बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर पुन्हा ते कॅमेरामन उभे. म्हटलं आपा काय? त्यांनी पुन्हा माझा इंटरव्ह्यू चालू केला आणि मला म्हटले की तुम्ही कशा करता आमच्या प्राईम मिनिस्टर राष्ट्राध्यक्षाला भेटलात ते तर सांगितलं, आता मला सांगा त्यांनी तुम्हाला पुरेसा वेळ दिला का? हो. तुमचं आगत स्वागत व्यवस्थित झालं का? हो. तुमच्याशी बोलताना अशिष्ट भाषा वापरली का? आणि त्याहीपेक्षा सुद्धा आमच्या देशाविषयी तुमच्या मनामध्ये अभिमान निर्माण होईल असं त्यांचं वर्तन होतं का? आणि पुन्हा या देशात त्यामुळे येता येईल अशी तुमची मनोभूमिका झालेली आहे का? म्हटलं हे कशा करता? तोला या कार्यालयाची गुणवत्ता, क्वालिटी, त्यांचं नॅक आहे, ती काय आहे याची असेसमेंट लोकांसमोर दरवर्षी मांडली जाते. आज ज्यांना पुरस्कार मिळालेत ना, त्याचं महत्त्व लक्षात घ्या. इट इज नॉट इझी टू गेट दॅट अवॉर्ड अँड इट इज नेव्हर इझी अँड इट इज मोर डिफिकल्ट टू रिटेन दॅट अवॉर्ड. ते मेंटेन करणं त्यापेक्षा जास्त कठीण आहे. या घटनेनं मला इतकं शिकवलं की याआधी कोणाकडे जायचं असेल, कुठल्याही संस्थेत जायचं असेल, कुठल्याही व्यक्तीला भेटायचं असेल तर आधी अर्धा तास त्याची पूर्ण तयारी करून जायचा संस्कार माझ्यावर झाला. आणि हे माझ्या आईचं ऋण आहे, हे माझं ऋण नाही आहे. मी काही कमावलेलं नाही आहे. माझं भाग्य, मी मगाशी मी सांगितलं की मला उत्तम मातृवत प्रेम करणाऱ्या शिक्षिका मिळाल्या आणि शिक्षिकेसारखी करडी असणारी आणि मातीचं हृदय असणारी आई मला मिळाली. MA MEd झाल्यानंतरही महानगरपालिकेच्या, म्हणजे त्यावेळेला तर ग्रामपंचायत होती, नोकरी लागली तेव्हा तिथं नोकरी करायला लावली.
प्रायमरी शाळेत आई शिकवायची. काय वाटत असेल विचार करा. एवढं शिकल्यानंतर आपल्याला प्रायमरी शाळेत शिकवायला लागतंय, लावतायत घरचे. साधारणतः सकाळी 11:30 का 11 वाजता कामगार सभा रेडिओवर लागायची, आठवत असेल तुम्हाला. गुरुवारी दत्ताची गाणी वगैरे लागायची त्याच्यावर. आणि ते लागली की मी जेवायला बसायचो, कारण 12 वाजता शाळा असायची. आणि तेव्हा त्या डायनिंग टेबलवर समोर आई काहीतरी लिहायची. हे रोज चित्र अनेक वर्ष मी पाहिलं. शेवटी एक दिवशी आईला विचारलं, आई हे रोज काय लिहितेस ग तू? ती म्हणली, अरे आज ज्या ज्या वर्गावर मला शिकवायचं ना, तिथे कसं शिकवायचं, कोणता विषय कसा शिकवायचा याचा लेसन प्लॅन लिहिते. मी हसायला लागलो. नुकताच MBAला वगैरे गेलो होतो, त्यामुळे अक्कल जरा डोक्यात जास्त शिंग फुटली होती. म्हटलं आई हा कसला लेसन प्लॅन आहे? ती म्हणली 4थीचा इतिहास. कुठला धडा आहे? शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. किती वर्ष शिकवतेस? ती म्हणली हे पुस्तक 15 वर्ष शिकवते आहे. अगं म्हटलं आता तो धडा तुझा उलटा पाठ झाला असेल. सुलटा पण नाही, उलटा जरी सांगितला तरी तू पाठ. हो म्हणलं तसं झालेलं आहे. मग म्हटलं आता कशाला लेसन प्लॅन काढते? शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र 15 वर्षात आता बदललेला नाही आहे, तो जेव्हा होता तसाच आहे. ती म्हणली तो बदललेला नाही आहे, पण समोरचा विद्यार्थी दरवर्षी बदलतोय ना, त्याच्याकरता मी हे करते आहे. असे शिक्षक 5th पे 6th पे 7th पेसाठी काम करत नाहीत, ते विद्यार्थ्यांच्या अभ्युदयासाठी काम करतात. हीच प्रेरणा भाऊरावांची आहे. दिस इज फॉर एज्युकेशन. हे मी तुम्हाला का सांगतोय की एखादा देश संपन्न का असतो, इथे आपण सुरुवात केली तर तिथली शिक्षण संस्था ही अतिशय स्ट्रॉंग असते. स्ट्रॉंग कोरिलेशन ऑफ इकॉनॉमी, पॉलिटी अँड एज्युकेशन. 107 वर्षापूर्वी जेव्हा ही संस्था स्थापन झाली, 1919 साल, त्याच्याच आसपास म्हणजे 1920 साली लोकमान्य टिळक यांचं निधन झालं. आणि तोपर्यंत महात्मा गांधी हे नाव भारताने फारसं ऐकलेलं नव्हतं. गांधी हळूहळू भारतीय राजकारणात स्थिरावत होते, गोखल्यांचे शिष्य म्हणून स्थिरावत होते. सावरकर अजून भारतात यायचे होते. इंग्लंडमध्ये त्यांनी नाव कमावलेलं होतं, पण त्याहीपेक्षा सर्वात जागतिक पातळीवर एक महत्त्वाची घटना घडत होती, ती म्हणजे पहिलं महायुद्ध पेटलेलं होतं. म्हणून मी या संस्थेचा अभ्यास करताना की या माणसांनी ज्या काळात ही संस्था काढली त्या काळातला भारत कसा होता, म्हणून मी जवळपास यायच्या आधी 300-350 पानं वाचून काढली. त्या काळातलं सगळं साहित्य जमा केलं की कादंबऱ्या कुठल्या निघाल्या, पेपरातनं काय काय बातम्या त्या काळात आलेल्या होत्या, लोक काय वाचत होते त्या काळात. तेव्हा असं लक्षात आलं की भारताची लोकसंख्या फक्त 25 कोटी होती. आणि भारताची काय म्हणू आपण ज्याला लिटरसी रेट, शिक्षित लोक किती असतील तर 12% लोक फक्त शिक्षित होती जेव्हा ही संस्था स्थापन केली. विचार करा किती पथदर्शी काम आहे. आज हे जे सगळं डेटाचं आणि इनोव्हेशनचं काम इथे दळवी साहेब करतात त्याचं महत्त्व आज नाही कळणार तुम्हाला. 10 साल के बाद पूछना इसने क्या किया है तब पता चलेगा. 10 वर्षानंतर हे जे सगळं काम आहे त्याचं महत्त्व तुम्हाला कळेल. आज जेव्हा आमची लिटरसी रेट हा 95%वर 94.6 वगैरे आहे मला वाटतं आता, तेव्हा तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व किती आहे हे कळणार नाही. पण जेव्हा ते 12% होतं तेव्हा त्याचं महत्त्व ओळखणं हे किती महत्त्वाचं आहे तुम्ही लक्षात घ्या. त्यावेळी दरडोई उत्पन्न किती होतं, भारत किती श्रीमंत होता, तर दरडोई उत्पन्न निव्वळ 196 रुपये होतं. हा 1919चा आकडा मी तुम्हाला सांगतोय. आणि आज ते 3 लाखाच्या आसपास जाऊन पोचलं आहे. हा 196 ते 3 लाख हा प्रवास सरकारी धोरणं हे जेवढी आहेत त्याहीपेक्षा सुद्धा
अशा महात्म्यांनी गावोगावी प्रदेशाप्रदेशामध्ये राज्यामध्ये जी शिक्षण व्यवस्था उभी केली, त्या शिक्षणातनं आलेल्या बहुजन समाजातल्या शिक्षित समाजानं जो आमच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार दिला, त्यातून हे निर्माण झालेलं आहे. म्हणजे चांगलं शिक्षण व्यवस्था ही फक्त माणसं मोठी करत नाही, ती देश आणि अर्थव्यवस्था सुद्धा तितकीच मोठी करत असते. हा काळ किती कठीण होता या माणसाचा माहिती आहे. 196 दरडोई उत्पन्न असणाऱ्या काळात संस्था सुरू झाली आणि पुढच्या 40 वर्षात 1950 पर्यंत 30-40 वर्षाचा काळ दरडोई उत्पन्न 196 वरून फक्त 201 रुपये इतकंच वाढलं. म्हणजे ब्रिटिशांनी आमच्या अर्थव्यवस्थेवर किती मोठा घाला घातला होता आणि त्याचा सगळा परिणाम माणसांच्या मानसिक गुलामगिरीवर केवढा झाला असेल विचार करा. अशा वेळी कम्युनिकेशनचं, दळणवळणाचं कुठलंही साधन उपलब्ध नसताना भाऊरावांनी जे काम केलं त्याचं महत्त्व आपल्याला कळेल. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की आज शिक्षणाचं सार्वत्रिकरण झाल्यानंतर त्याविषयी आपल्याला फार काही वाटत नाही. शिक्षण संस्था काढणं हे काही फार अप्रूप राहिलेलं नाही आहे. प्रत्येक आमदार, खासदार आणि बहुतांशी अनेकांनी त्या काढलेल्या आहेत. पण 40 वर्ष देशाच्या व्यवस्थेत कुठलाच बदल घडत नाही, तरी देखील ती शिक्षण व्यवस्था अंगावरचे दागिने पत्नीचे गहाण टाकून चालवणं, याला फक्त या माणसाचं काळीज असावं लागतं. दॅट्स द ब्युटी ऑफ इट. अखेरच्या काळात त्यांनी एक उद्गार काढले होते भाऊरावांनी. ते सगळ्या शिक्षकांना मार्गदर्शक आहेत. आय हॅव डन माय ड्युटी, आय हॅव डन माय ड्युटी, नाव इट इज अप टू माय वर्कर्स, ही मंडळी, टू टेक दिस अहेड. हे काम पुढे न्यायचं ही आता यांची जबाबदारी आहे. म्हणून जेव्हा मला भगीरथजींनी तो कागद दिला तेव्हा महत्त्व आहे की आजही एकाही विद्यार्थ्याकडनं 1 रुपयाची देणगी घेतली जात नाही, हे याचं खरं वैभव आहे. धनंजयराव गाडगीळ यांनी भाऊरावांबद्दल एक अतिशय चांगले उद्गार काढले होते आणि ते म्हणजे करुणा हा कर्मवीरांच्या स्वभावातला स्थायीभाव होता आणि या बाबतीत तुलनाच जर करायची असेल तर ती तुलना फक्त या पृथ्वीतलावर भगवान गौतम बुद्धाशी करावी लागेल. याचं कारण ते नुसत्या शारीरिक गुलामगिरीविरुद्ध लढले नाहीत, तर एका मोठ्या समाजाच्या, वंचित शोषितांच्या मानसिक गुलामगिरीविरुद्ध लढले. आत्ता जर मी इथे एखाद्याला इथे आणलं दळवी साहेब आणि आपण दोघांनी मिळून त्याचे पाय बांधले, हात बांधले, तर तो झटापट करेल, झगडेल, आपल्याला दूर लोटायचा प्रयत्न करेल, प्रसंगी आपल्यावर हल्ला पण करेल, कारण ते शारीरिक आक्रमण आहे. पण तुम्ही त्याला सांगा, अरे हे बघ फेसबुक, हे बघ ट्विटर, हे बघ गुगल, अरे वा, तो तुम्हाला धन्यवाद देईल की मला हे तुम्ही शिकवताय. आणि त्यातून येणारी मानसिक गुलामगिरी त्याला जाणवणार सुद्धा नाही. अशी मानसिक गुलामगिरी 50 वर्ष स्वातंत्र्य मिळेपर्यंत असताना त्या काळात ज्यांनी ज्यांनी संस्था उभ्या केल्या त्यांच्या कार्याचं महत्त्व आता आपल्या लक्षात येईल. एक आणखीन महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे साताऱ्यासारख्या ठिकाणी हे सगळं उभं करणं खूप कठीण काम आहे. त्याचं कारण त्याच्या आधी या शहराला फार मोठी शिक्षणाची पार्श्वभूमी होती, विशेषतः बहुजन समाजाच्या शिक्षणाची. अशी काही परिस्थिती नव्हती. पण तरी देखील या शिक्षणाचं महत्त्व ओळखून हे काम सुरू करणं साताऱ्यासारख्या ठिकाणी याला फार मोठा आधार आहे असं मला वाटतं. याचं कारण त्याग आणि समर्पण हा त्याचा पाया आहे. अनेक शिक्षण संस्था आज राजकारण्यांनी काढलेल्या विकायला आलेल्या आहेत. पुण्यामध्येच माझ्याकडे 10-12 मॅनेजमेंट कॉलेजेस आली विकायला. फायनान्स एक्सपर्ट म्हणून मी व्हॅल्युएशन केल्यानंतर फक्त बिल्डिंग आणि जमीन
याचीच किंमत धरली. ते म्हटले आम्ही 20 वर्ष कॉलेज चालवतोय. अहो म्हटलं डेंटलच्या जागा तुमच्याकडे भरत नाही आहेत, कसलं आलं तुमचं व्हॅल्युएशन? मार्केट कॅपिटलायझेशन असं नावाची एक कॉन्सेप्ट आहे. एखाद्या संस्थेचं इंटेलेक्च्युअल काय आहे, त्यांनी काय निर्माण केलं याच्यावर आणि काय निर्माण करू शकतात याच्यावर त्याची मार्केट कॅप ठरते. जर ह्या संस्थेची मार्केट कॅप खरंच बसून काढली ना, तर मला असं वाटतं ती महाराष्ट्रातली सर्वात जास्त आणि मोठी मार्केट कॅप असेल. हे याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या अनेक वास्तूत मी गेलेलो आहे. कुठलीही वास्तू भपकेबाज अशी नाही आहे. फार चांगल्या महागातला ग्रॅनाईट लावला आहे असं काही मला दिसलं नाही. आणि तेच याचं वैभव आहे की इट इज स्टील रॉ ॲज इट शुड बी. बेसिक मिनिमम इन्फ्रास्ट्रक्चर बट एक्सलंट क्वालिटी ऑफ एज्युकेशन. आज तुमचे वर्ग डिजिटल आणि स्मार्ट होत आहेत, त्याच्यात डिजिटल बोर्ड येत आहेत. माझी तर विद्यार्थ्यांना विनंती आहे की ते वापरायचे कसे हे फक्त शिक्षकांना शिकवू नका. वर्गातली जी हुशार मुलं असतील त्यांनाही शिकवा, म्हणजे त्यांच्या डोक्यात आपण डॉक्टर, इंजिनियर आणि सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे यापेक्षा आपण शिक्षक व्हायचं आहे हा विचार अधिक रुजेल. कारण आज जो उठतो तो सॉफ्टवेअर इंजिनियर, डॉक्टर, इंजिनियर बनायला लागतो. मग चांगले शिक्षक या समाजात निर्माण होणार कसे? आणि खरंच सांगतो, आय एम अ प्रॉडक्ट ऑफ गुड टीचर्स. एक शिक्षक ऑफ पिरियडमध्ये काय विद्यार्थ्याला करू शकतो याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो माझ्याच आयुष्यातलं. अभ्यंकर नावाच्या बाई होत्या, विजया अभ्यंकर. इतर वेळी त्या इंग्रजी शिकवायच्या, पर्यवेक्षिका होत्या माझ्या शाळेमध्ये. आणि काहीतरी एक नैमित्तिक शिक्षिका रजा घेतात तशा आमच्या एका रेग्युलर टीचरनी रजा घेतली होती. आणि बाई वर्गावर आल्यानंतर इतर शिक्षिका अशा ऑफ पिरियडला आल्या की मग गाण्याच्या भेंड्याच खेळा, गृहपाठच करा, असंच करा, तसंच करा, असा वेळ 40 मिनिटाचा वाया घालवायचे. पण या बाई तशा नव्हत्या. त्यांना शेक्सपियरच्या साहित्याची आवड होती. आणि प्रत्येक वेळी वर्गावर आल्या की शेक्सपियरची एक कलाकृती त्या आम्हाला समजावून सांगायच्या. मग ती मॅकबेथ, ऑथेल्लो, किंग लिअर, कॉमेडी ऑफ एरर्स हे सगळं समजावून सांगायच्या. आणि अक्षरशः शेक्सपियर आणि तो काळ आमच्या समोर त्या भाषेचं वैभव उभ्या करायच्या. याची इतकी मोहिनी माझ्यावर पडली की एक वेळ फिजिक्स, केमिस्ट्री मी आयुष्यात विसरलो असेल, पण त्या बाईंनी शिकवलं शेक्सपियर समजावून सांगते की परीक्षा पण नाही झाली, कधी विसरलो नाही. पुढे जेव्हा नोकरी लागली 10 वर्षांनी, तेव्हा पहिल्या पगारातनं काय केलं असेल तर अख्खा शेक्सपियर विकत घेतला आणि त्यावर बाईंची सही घेतली की तुमच्यामुळे आज शेक्सपियर माझ्या घरात आला. आणि त्याच्यानंतर 10 वर्षांनी जेव्हा एक आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप मिळाली तेव्हा पहिले 6 महिने अमेरिकेला, मग 1 वर्षभर ब्राझीलला, मग पुन्हा 3 महिने अमेरिकेला आणि त्याच्यानंतर 2 महिने इंग्लंडला येणार होतो. म्हणजे घरातनं बाहेर पडल्यानंतर 18 महिन्यांनी मी इंग्लंडला जाणार होतो. पण माझ्या बॅगेमध्ये मी सोन्याची 9 फुलं करून घेतली होती, कारण बाईंनी शिकवलं होतं शेक्सपियरनी नवरसाची निर्मिती केली आणि 18 महिने ते जपून ठेवलं. आणि 18 महिन्यानंतर लंडनला गेल्यानंतर ते बाहेर काढलं आणि स्टॅटफोर्ड अपॉन आवॉनला जाऊन शेक्सपियरच्या थडग्यावर ती 9 सोन्याची फुलं वाहिली. तेव्हा त्या ऑफ पिरियडची खरी सांगता झाली. दिस इज एज्युकेशन. ह्याला म्हणतात ती आवड निर्माण करणे. अन्यथा शिकवणारे भरपूर असतात. अहो मी केमिकल अत्युच्च ह्याच्यात शिकलेला माणूस आहे, 1 रुपया त्याच्यावर मला कमवता आला नाही. अल्फा युकेन, बीटा युकेन, स्टोवेन, नोवोकेन, वेरोनॉल, पेंटोनॉल, सल्फोनॉल, अँटीपॅरिन, पॅरामिडॉन, फिनाटिसिन, नॅटॉक्सिन, निओसल्फार्सिन, सल्फानिलमाइन, सल्फाझायझोन, क्लोरोमॅन्टी, मर्क्युरकोम, सॅलोल, ॲस्प्रिन, प्रोफ्लेमिन, नॉर्मल गिझाल, रिसॉल्सिनॉल, INS, PNH, डॅप्सॉन. 40 डाईज अँड ड्रग्स तोंडपाठ आहेत आजही 40 वर्षानंतर. पण त्याच्यावर 1 रुपया कमवता आला नाही, कारण त्याची आवड निर्माण नाही झाली. पण 8वीमध्ये वर्गात आलेल्या शिक्षिकेने शेक्सपियरची मोहिनी मात्र आम्हाला घातली. दिस इज व्हॉट एज्युकेशन डज टू स्टुडंट. आणि म्हणून जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन काय शिकवलं जातं
त्याची गोडी कशी लावली जाते. इतिहास जर शिकवायचा असेल तर शिवरायांचा इतिहास हा फक्त पुस्तकातनं न शिकता तो प्रत्यक्ष अनुभवातून, आणि सातारला तर ती पार्श्वभूमी आहे, तिथे जाऊन तो शिकवणं, याच्यातनं जे मिळतं ते खरं मोठं असतं. आणि करिक्युलम अपडेटेड होत राहणं, शासन करेल तेव्हा करेल, पण आपल्या पातळीवर आपण एकत्र येऊन एवढे शिक्षक आहेत, एवढे ज्ञान आहे, एवढा अनुभव आहे, एवढं विद्यार्थ्यांना रोज पाहताय, हे आपण का करू शकत नाही. एक्सपायर्ड करिक्युलम वर्षानुवर्ष शिकवणं इज क्रिमिनल. तुम्हाला एक उदाहरण देतो. एक छोटा मुलगा होता, तो एका गावात चौराह्यावर गेला, चौकात गेला आणि जोरात ओरडला, मी माझ्या कुत्र्याला गायला शिकवलंय. ते सगळे ऐकलं, अरे काय गायला शिकवलंय? गायला शिकवलं कुत्र्याला? त्याला कळलं, आमच्या भाषेत बोलायचं झालं तर पत्रकारांच्या, TRP मिळाला. तो पुढच्या चौकात गेला, पुन्हा जोरात ओरडला, मी माझ्या कुत्र्याला गायला शिकवलंय. तिथे म्हातारे कोतारे बसले होते, इकडे काय बोलला? कुत्र्याला गायला शिकवलंय? हो म्हणे, कुत्र्याला गायला शिकवलंय. मग कुठं आहे तो कुत्रा? नाही, घरी या उद्या सकाळी 10 वाजता, तुम्हाला दाखवतो. छोटंसं गाव, कर्णोपकरणी वार्ता पसरली. आबाल, स्त्री, वृद्ध, पुरुष सगळेजण जमले, नटून थटून. अहो, ज्ञानेश्वराच्या रेड्यानंतर हेच ना डायरेक्ट, 12व्या शतकानंतर डायरेक्ट. आणि सगळेजण, आणि बरोबर 10 वाजता तो एक छोट्या पॉमेरियन डॉग असतो ना, त्याला घेऊन आला आणि सगळेजण बघायला लागले. त्यांनी पाहिलं अख्खा गाव जमलेला आहे, फुल ऑडियन्स. मग त्यांनी काय केलं तर त्या कुत्र्याला आज्ञा केली, टॉमी गा. त्या कुत्र्याने तोंड उघडलं. आत्ता जेवढी शांतता आहे ना, तेवढीच शांतता तेव्हा होती. आणि प्राणांच्या सगळ्या शक्ती कर्णांच्या ठाई एकवटून सगळेजण आता बघायला लागले. कान सुपाएवढे झाले, डोळे मोठे झाले की आता जगातलं 8वं आश्चर्य, ज्ञानेश्वरानंतर रेड्यानंतर हाच डायरेक्ट टॉमी. आणि कुत्र्याने तोंड उघडलं आणि तो चक्क भोंकायला लागला. अहो, कुत्रा आहे तो, गाईल कसा? हे लोकांनी त्याला थांबवलं. हे थांब, तू तर म्हणला कुत्र्याला गायला शिकवलंय. तुला हो शिकवलंय असं म्हटलं, तो शिकला असं कुठे म्हटलं? इट इज द मॅनर इन विच यू टीच. इट इज द सब्जेक्ट मॅनर इन यू टीच. दुसरी गोष्ट सांगतो. 16-17 वर्षाचा मुलगा जेव्हा आजारी पडतो आपल्या घरातला आजूबाजूचा, तेव्हा त्याला आपण डॉक्टरांकडे घेऊन जातो. डॉक्टर त्याला औषध देतात. आपण ते विकत घेताना त्याची किंमत बघत नाही, तर त्याच्यावरची एक्सपायरी डेट मात्र बघतो. का तर एक्सपायर्ड मेडिसिन इज हार्मफुल टू कन्झ्युम. एक्सपायर्ड डेट असलेलं औषध शरीराला घातक आहे. मग तोच मुलगा 16-17 वर्षाचा 11वी-12वीला जो अभ्यासक्रम करतोय, डिप्लोमा डिग्री इंजिनिअरिंगला किंवा BSc BCom BBAला अभ्यासक्रम करतोय, जो कन्झ्युम करतोय, तो एक्सपायर्ड आहे की नाही हे कोण बघणार? इफ एक्सपायर्ड मेडिसिन इज हार्मफुल, हाऊ कम एक्सपायर्ड सिलेबस इज नॉट हार्मफुल? मग हा अपडेट करायची जबाबदारी जर ते विद्यापीठ योग्य वेळी पार पाडत नसेल तर इट इज अ जॉब ऑफ इन्स्टिट्यूशन्स टू डू दिस. बिकॉज एका इंजिनियरनं एखादा चुकीचा पूल बांधला आणि तो कोसळला तर त्याच्या खाली 4-10 लोक मरतात, ते वाईटच आहे, ते गुन्हाच आहे. एखादा डॉक्टरनी जर योग्य शिक्षण घेतलं नाही, योग्य उपचार केले नाहीत, तर तो पेशंट ऑपरेशन थिएटरमध्ये दगावतो. पण जर एखादा शिक्षक चुकीच्या पद्धतीनं एक्सपायर्ड जर शिकवायला लागला तर अख्खी पिढी, पुरी कायनात बर्बाद होती आहे. आणि म्हणून हा देश कोणी घडवला असं ज्याचं उत्तर येतं, तेव्हा त्याचं उत्तर चाणक्य हे पहिले येतं. टीचर्सने बनाया है इसे. हे तुमचं महत्त्व आहे. याचा अर्थ आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे, तुमच्या आजूबाजूला काय घडत असेल याची पूर्ण कल्पना मला आहे. असं समजू नका की शिक्षण संस्था त्यातल्या सगळ्या गोष्टींपासून मी दूर आहे, असं नाही आहे. पण आयुष्यात अशी लोक असणारच आहेत. 5 प्रकारची माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. तुम्ही उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरी बनलात ना, तरी तुमच्या आयुष्यात ही 5 प्रकारची माणसं येणार. पहिले असणार ती त्रस्त आहेत.
त्रस्त, सगळ्याची कंप्लेंट. काहीही त्यांना सांगा, पहिले स्वतःची कंप्लेंट सांगणार. अरे काय यार, किती उकडतं इकडे, तुम्हाला काय माहिती आहे. ठीक आहे, मग पंखा लावतो. अरे काय पंखा लावला, केस उडतात. अरे उडतात म्हणजे काय सोडून नाही ना जात. सगळ्याची कंप्लेंट. त्रस्त, कंप्लेंट मास्टर. दुसरे असतात ते सुस्त. काय आहे 22 तारखेला, कशाला येत आहेत ते निर्गुण करा. जन्माचा आनंद नाही, मरणाचं दुःख नाही, नाकी शिंक वाहणेत पाय, तोंडात जांभई. बघा आपल्या आजूबाजूला अशी माणसं आहेत की नाही, भेटल्यानंतर पहिले असं निगेटिव्ह. काय होणार आहे, तू जन्माला आला काय झालं, तू खपला काय झालं. तिसरे असतात ते व्यस्त. ते आजकाल फार खूप मोठ्या प्रमाणात दळवी साहेब. व्यस्त, कायम बिझी. तुम्ही जा त्यांच्याकडं, मोबाईल हातात घेतात, खाली वर करत असतात फेसबुकवर, आणि कायम बिझी. क्षणाची फुरसत नाही, दिडकीची कमाई नाही, आणि घंट्याची पत नाही. बघा आपल्या आजूबाजूला आपले नातेवाईक, आपले सहकारी शिक्षक, आपले सहकारी विद्यार्थी, आणि चौथे असतात ते राजकारणात खूप मोठ्या प्रमाणावर असतात, आणि ते म्हणजे स्वस्त. म्हणजे तुम्ही त्यांना सांगा आपल्या पक्षाचं असं ठरलं आहे बरं का, बोलू नको कुठे, पण आपण या निवडणुकीमध्ये आपण असं असं करायचं आहे, परफेक्ट एकदम. तुमची पाठ वळली की BBC ला लाजवेल इतक्या वेगानं मोबाईल वापरायला लागतात. कळलं का. ते मदनराव आले ते बोलतो ते झालं. मदनरावांची गाडी चालू व्हायच्या आधी 200-500 लोकांना कळलेलं असतं. अशी स्वस्त माणसं, त्रस्त, व्यस्त, सुस्त, स्वस्त, अशीच 95% आयुष्यात येणार आहेत. ह्यांच्या आयुष्यात काय सगळी चांगलीच माणसं आली असं वाटतं तुम्हाला. पण 5% माणसं असतात की जी म्हणतात या देशामध्ये 25 कोटीची लोकसंख्या आहे, 196 रुपये दरडोई उत्पन्न आहे, 12% लिटरसी दर आहे, माझ्या खिशात पैसा नाही आहे, बायकोच्या अंगावरचे दागिने गहाण टाकीन, पण लक्षात ठेवा मी या समाजाला सुशिक्षित करून दाखवीन. ती मस्त माणसं आयुष्य घडवतात, देश घडवतात. अगर उनके पास काम करके कुछ सीखना नहीं है तो किसके पास काम करके सीखोगे भैया. आता याच्यापेक्षा जर तुम्हाला काही वेगळं शिकायचं असेल तर एकच माणूस आहे जगात, आणि तिची सोय करा दळवी साहेब. ते म्हणजे याच्यापेक्षा चांगलं जर काही तुम्हाला असं वाटतंय चकचकीत उत्तम आहे तर ट्रम्पकडे जा आणि नोकरी करा. अशा प्रकारच्या संस्थेत काम करायला मिळणं हे भाग्य लागतं, हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. ते समजावं म्हणून या जयंतीचा कार्यक्रम आहे. माझी आई जेव्हा 1952 साली लग्न करून आमच्या घरात आली, MA MD शिकलेली होती त्या काळात. मुंबईतल्या एका प्रख्यात महाविद्यालयाची तिला नोकरी चालून आली. आजोबा मामलेदार होते. त्यांनी तिला सांगितलं की नाही जायचं. आई नाराज झाली. का. ते म्हटलं की ठाणे ग्रामपंचायतीमध्ये एका छोट्या शाळेमध्ये शिक्षिकेची नोकरी आहे, ती करायची. ती म्हणजे अहो पगार किती कमी आहे, 91 रुपये आणि 5 रुपये इन्क्रिमेंट. मी जर या कॉलेजला गेले तर 550 रुपये 600 रुपये पगार आणि घसघशीत इन्क्रिमेंट आहे. एवढा कमी पगार. ते म्हणले मग तुमच्या गरजा कमी करा. उत्पन्नाच्या साधनांवर जेव्हा जीवनशैलीचं बंधन येतं तेव्हा भ्रष्टाचाराला सुरुवात होते. जेव्हा तुम्ही धोंडो केशव कर्व्यांकडे शिकता सुनबाई, तेव्हा श्रीमंतांच्या शाळेत तुम्ही शोभून नाही दिसणार, तुम्ही गरिबांच्या शाळेत काम केलं पाहिजे. कळलं तुम्हाला इथे परमेश्वरानं का पाठवलं आहे. दॅट्स द रियालिटी. याचं कारण असं आहे, श्रीमंतांच्या शाळेत दुसऱ्या तिसऱ्या पिढीला शिकवणारे अनेक मिळतील, पण समाजाच्या वंचित अशा समाजाला शिकवणारे फक्त इथे सापडतात. म्हणून याला रयत हे नाव आहे. हे महत्त्व तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून इथल्या शाळा भपकेबाज नाही आहेत, इथलं शिक्षण परिणामकारक आहे. म्हणूनच आज ती कृतज्ञता आई वडिलांची मी बघत होतो. त्यांची मुलगी मोठ्या पदावर गेली तेव्हा त्या वडिलांनी काय सांगितलं. मी मुलीला एकच सांगितलं आहे, गरिबाचे अश्रुपोस हा भाऊरावांचा संस्कार. श्रीमंताला श्रीमंत कर नाही,
गरिबाचे अश्रुपूस ह्याच्याकरता म्हणून आजचा दिवस आहे. कारण एज्युकेशन ही एक संधी जर आपण गमावली पुढच्या 25 वर्षात, आज लिख के रखो मेरे से, आने वाले 25 साल इस देश के लिए सबसे महत्त्वपूर्ण आहे. मागच्या 1000 वर्षात जे घडलं नाही ते आत्ता घडतंय. ते म्हणजे वयाचा सूर्य पश्चिमेच्या क्षितिजावर मावळतोय. इंग्लंड, जर्मनी, जपान, फ्रान्स, अमेरिका हे सगळे देश वृद्धत्वाकडे झुकलेत. वृद्धांची संख्या तिकडे जास्त आहे, तरुणांची कमी आहे. आणि 1970 सालच्या दशकामध्ये एकच मूल हवं अशी पॉलिसी चीन सरकारने लोकांवर लादली. त्यामुळे चीन अकाली वृद्धत्वाकडे गेलेला आहे. त्यामुळे इतकी प्रचंड जनसंख्या असलेला हा देश जगातला सर्वात तरुण आहे. आणि ही तरुणाईची संख्या आपली 2047 पर्यंत आपण जगातला इतकी लोकसंख्या असलेला सर्वात तरुण देश असणार आहोत. आणि त्यानंतर आपण काहीच्या प्रौढत्वाकडे जाणार आहोत. त्यामुळे या 25 वर्षात आपण या तरुणाईचं नेमकं काय करतो यावर पुढच्या 1000 वर्षाचं भविष्य अवलंबून आहे. अगर अभी नींव तूने पक्की नहीं करी तो याद रहे ये काफिला लूट जाएगा, ये मौका दोबारा नहीं आएगा. फिर दुनिया कहे कि लम्हों ने खता की थी, सदियों ने सजा पाई है. 1757 प्लासीची लढाई. आपल्या सिराजउद्दौलाकडे 50,000ची खडी फौज आणि समोरच्या रॉबर्ट क्लाईव्हकडे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी 3,000ची फौज. पण त्या 3,000च्या फौजेच्या नेतृत्वाने रॉबर्ट क्लाईव्हनी या 50,000च्या फौजेमध्ये जात पात धर्म पंथ याच्यातनं भेद निर्माण केले. हा राजपूत, हा मराठा असे सगळे भेद निर्माण करून त्यांच्यामध्ये वैरभाव उत्पन्न केला. आपण कशाकरता लढतोय याविषयी संभ्रम निर्माण केला. आणि या देशाचे जे आयकॉन्स आहेत, या देशाची जी दैवत आहेत त्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये नफरत निर्माण केली, संभ्रम निर्माण केला. आणि परिणाम काय झाला? 3,000च्या फौजेनं 50,000च्या फौजेचा कत्लेआम केला, पराभव झाला आमचा. आणि परिणाम 1757 ते 1947 190 वर्ष हा देश गुलाम झाला. अगर प्लासी की लढाई हम जीतते तो शायद हिंदुस्तान आझाद रहता. आणि 17व्या शतकामध्ये जागतिक व्यापारातला आमचा वाटा किती होता माहिती आहे? सोने की चिडिया वगैरे म्हणताना त्याचं उदाहरण मी तुम्हाला देतोय. आणि हे माझं नाही आहे, हे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या साईटवरची माहिती देतोय, कुणी जाऊन बघा. तो आमचा जागतिक व्यापारातला वाटा 24% इतका मोठा होता. आणि 190 वर्षात ब्रिटिशांनी इतकं लुटलं की 1947 साली आमचा जागतिक व्यापारातला वाटा 4%वर आला. अजूनसुद्धा चौथ्या अर्थव्यवस्थेची इतकी प्रगती करून आम्ही जेमतेम 4.6 4.7%वर आलो आहे. आणि याचं कारण काय? इथली शिक्षण व्यवस्था पंगू केली. दॅट इज व्हॉट मेकॉले डिड. फक्त कारकून जे विचार करणार नाहीत, शिक्षणाचे प्रयोग करणार नाहीत, होयबा म्हणतील, हेच लोक त्यांनी निर्माण केले. आणि त्याचीच री पुढे पुढे ओढली गेली. मला जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठात एका अत्यंत सामान्य शिक्षक दाम्पत्याच्या पोटी जन्माला येऊन जगातल्या सर्वोत्तम विद्यापीठात शिक्षण घ्यायची संधी मिळाली इकॉनॉमिक्सचं. आणि मिरॅकल इयर्स ऑफ इकॉनॉमी म्हणून आम्हाला नेहमी केस स्टडी ही जर्मनी आणि जपानची असायची. मनात विचार यायचा 1950 साली ते बर्बाद झाले होते, आमच्याच सारखे. जपान उद्ध्वस्त झालं होतं. मग असं काय की त्या देशांनी पुढच्या 3-5 दशकात केलं की बाय 1980-89-90 दे बिकेम वर्ल्ड लीडर्स. 90च्या दशकामध्ये ते मोठे गेले. आणि त्यातल्या एकाही राष्ट्राने आपलं शिक्षण इंग्रजीत दिलेलं नाही, मातृभाषेत दिलेलं आहे. कहीं तो गलत गया.
कारण या 40 वर्षामध्ये 50 ते 90 आमचं दरडोई उत्पन्न 1.1%, लोकसंख्या 2.2% आणि अर्थव्यवस्था 3.3% वाढली, जेव्हा संपूर्ण आशिया 4.5%, युरोप 5.5% आणि जर्मनी आणि जपान 6.5-7% 30 वर्ष वाढत होते. लास्ट फ्यू इयर्स इंडिया हॅज शोन इट्स ट्रू कलर्स. उदाहरण देतो 2008 सालचं. मद्रासला गेलो होतो तेव्हा मद्रास म्हणायचे मला वाटतं. एका IT कंपनीचा प्रमुख होतो, तेव्हाही वक्ता म्हणून थोडाफार नावाजलेला असल्यामुळे असेच चंद्रकांत दळवींसारखे एक मित्र होते. त्याने आग्रह केला की चेन्नईजवळ एक कांचीपुरम म्हणून गाव आहे, तिकडे तुम्ही भाषणाला या आणि येऊ घातलेल्या विंडोज 98वर भाषण द्या. मला फारशी जायची इच्छा नव्हती, रविवारचा दिवस होता, म्हटलं हॉटेलमध्ये आराम करू आपण. पण ते आल्यानंतर मग तयार होऊन कुरकुर करत मी गाडीत बसलो. माहिती देत होते की आमचं गाव विणकरांचं आहे. महिला असतील त्यांना माहिती असेल, कांचीपुरममध्ये कांजीवरम साड्या बांधतात. म्हटलं अरे विणकर आहेत, मग त्यांना तमिळ येत असेल, त्यांना इंग्रजी येत नसेल, मला तर तमिळ येत नाही, मग मी कुठल्या भाषेत बोलू. नाही म्हणे तुम्ही इंग्रजीत बोला, विद्यार्थ्यांना इंग्रजी कळतं. अरे वा. गाव जसं जवळ आलं तसं तिकडे सुंदर गोपुरं दिसली. म्हटलं अरे हात जोडले, म्हटलं वा. ते म्हटले देवीचे देऊळ आहे, जायचे का आत. म्हटलं एवढी मोठी रांग आहे, आपल्याला कोण नेणार. बूट काढा चला. आपण काय मंत्री संत्री नाही, डायरेक्ट त्यांनी मला आत घेऊन गेले. पूजेचं ताट, पूजा झाली, आरती झाली. मी गाभाऱ्यात थोडा वेळ बसलो तेव्हा माझ्या बाजूला ही अशी 17-18 वर्षाची मुलं, भगवी कफनी घातलेली मुलं आली. भस्म लावलेलं होतं संपूर्ण कपाळाला. आणि ते म्हटले सर तुमचं आज भाषण आहे ना, आम्ही येणार आहोत. मला आश्चर्यच वाटलं, हे इथे पुजारी धर्म हे सगळं कफनी वगैरे घातली आहे, हे आपल्या भाषणाला येणार आहेत. ठीक आहे. मी आलो त्या हॉलमध्ये, तर हॉल गच्च भरलेला. तोपर्यंत ती मुलं येऊन बसलेली पुढच्या रांगेमध्ये आणि अशी त्या संपूर्ण त्या सभागृहाला एक भगवी किनार आल्यासारखं दिसत होतं. माझं भाषण संपल्यानंतर प्रश्नोत्तरं होती आणि त्या मुलांनी मला विंडोज 98च्या सिक्युरिटी सिस्टीमचे प्रश्न विचारले. मी चाट पडलो. त्या क्षेत्रात टेक्स्टबुक लिहिली असून त्याची उत्तरं मला माहीत नव्हती. मी म्हटलं तुम्ही कागदावर लिहून द्या, मी अमेरिकेतल्या तज्ज्ञांशी बोलतो आणि याची उत्तरं तुम्हाला देतो. गाडीत बसेपर्यंत तरी माझा पिच्छा सोडला नाही. प्रश्न विचारत होते. शेवटी न राहून मी त्याला विचारलं अरे बाबा तुमचं सगळं आयुष्य या मंदिरात पूजा अर्चा करण्यात जाणार आहे, तुम्ही ही भगवी कफनी घातली आहे, अंगाला राख फासलेली आहे, मग हे ऐहिक सुखाचे जे सगळे प्रश्न आहेत, विंडोज अमुक तमुक, हे सगळे तुम्ही कशा करता विचारताय. तुम्ही तर ऐहिक सुखाच्या मार्गाचा त्याग केलेला आहे. त्या मुलांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं आम्ही ऐहिक सुखाच्या मार्गाचा त्याग केला, ज्ञानाच्या मार्गाचा त्याग केलेला नाही. त्या दिवशी मी डायरीत लिहून ठेवलं, IT इज नॉट इन्कम टॅक्स, IT इज नॉट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT इज इंडियाज टुमॉरो. हा भारताचा भविष्यकाल आहे. आणि 91 साली परदेशात सेटल व्हायची संधी असताना सुद्धा आपण या भारतात परत आलो याचा मला अभिमान वाटला. बिकॉज आय न्यू वन डे IT विल रेव्होल्युशनाइज दिस कंट्री, रेव्होल्युशनाइज दी एज्युकेशन. आणि मागच्या वर्षी मला सांगायला अभिमान वाटतो, या गोष्टी आहेत ना, या माध्यमं तुमच्याबरोबर आणत नाहीत म्हणून सांगतोय. ते आणतात ते सकाळचे, जाऊ दे आता त्याच्याविषयी काय बोलत नाही मी. सकाळी काय बघतात. मागच्या वर्षी सौदी अरेबियाचा क्रूड ऑइल एक्सपोर्ट जेवढा होता ना, सौदी अरेबिया तर क्रूड ऑइलवर जगतंय, सौदी अरेबियाचा क्रूड ऑइल जेवढा होता त्यापेक्षा जास्त भारताचा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट आहे. आणि एकट्या बँगलोर शहरातून जेवढा सॉफ्टवेअर एक्सपोर्ट होतो त्यापेक्षा अख्ख्या सिलिकॉन व्हॅलीत जेवढा होतो ना त्याच्यापेक्षा 25% जास्त एकट्या बँगलोर शहरातनं होतो. आणि हे किती लोक करतायत? रयतमधनं शिकलेले, इंजिनियर झालेले 55 लाख लोक फक्त या देशात ही क्रांती घडवत आहेत. उद्या न्यू एज्युकेशन पॉलिसीनी 2030-32ला ही 55 लाखांची संख्या जेव्हा 1,10,00,000 करतील तेव्हा आपल्या एक्सपोर्टचा, IT एक्सपोर्टचा आकडा काय असेल? The entire balance of payment situation will be tilted in favor of India if we implement new education policy correctly.
ही जवाबदारी तुमच्यावर आहे शिक्षक म्हणून। अगर ये 25 साल में तुम गमा दिए तो 1000 साल चाइना और अमेरिका की गुलामी करोगे। दे आर रूथलेस, ते क्रूर आहेत, ते फक्त शासक आहेत, त्यांना फक्त पैसा हवा आहे। आणि ज्या कोणाला असं वाटतं हे असं नाही आहे त्यांना मी ब्रिटिश पार्लमेंटमधलं डिबेटचं उदाहरण देतो की तिथे प्रश्न विचारला गेला की लंडनची मेट्रो 18व्या शतकात सुरू झाली, हा एवढा पैसा प्रचंड जमिनी खालून बोगदे खणून आणायचा, पैसे आणायचे कुठून? तेव्हा सांगितलं गेलं नॉट टू वरी, पैसे भारतातनं लुटून येत आहेत। ती लूट 45 ट्रिलियन डॉलर इतकी मोठी आहे आणि आजची आपली अर्थव्यवस्था 4.5 ट्रिलियन डॉलरची आहे। म्हणजे तुमच्या खिशात जर 10 रुपये असतील तर तुमच्या वाडवडिलांना 100 रुपयाला लुटलेलं आहे ब्रिटिशांनी। त्यामुळे ते इकडे सुधारणा करायला येत आहेत याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका। गुणवत्ता हा एकच निकष आहे। इंदिरा नुई जेव्हा पेप्सीच्या प्रमुख होत्या तेव्हा एका IT कॉन्ट्रॅक्टसाठी त्यांनी टेंडर मागवली होती, प्रेझेंटेशन्स, टेंडर नव्हती, प्रेझेंटेशन्स होती। मी आपली माहिती काढली, इंदिरा नुई तमिळियन आहेत। आम्ही एक नटराजन बरोबर घेतला की नटराजन तमिळ काहीतरी कनेक्शन लागतं आहे का? सगळी मानसिकताच ग्लोबलायझेशनच्या आधीची हो, ग्लोबलायझेशनची मानसिकता आधी आली पाहिजे। आणि मग आम्ही कमावलेल्या इंग्रजीत मी बराच वेळ रिहर्सल करून बोलत होतो आणि बोलताना असं एक वाक्य टाकलं की तू भारतातली, ही कंपनी भारतातली, बघा काय होतं आहे का? ह्या प्रोजेक्टचा प्रमुख नटराजन असेल, तमिळ लोक बुद्धिमानच असतात। तू पण सगळं संपल्यानंतर ती बाई दारापर्यंत मला सोडायला आली, पाठीत असा चापटी मारली आणि मला म्हटली ग्लोबलायझेशनमध्ये हे तमिळ आणि भारतीय असं काही नसतं मित्रा, इथे फक्त गुणवत्ता असते। हा संस्कार जोपर्यंत तुम्ही मुलांना देत नाही तोपर्यंत ते कुबड्या शोधत फिरतील। ज्या क्षणी गुणवत्ता आणि माझ्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा खऱ्या अर्थानं या माणसांनी लावलेल्या रोपट्याला फळं आली आहेत असं मी म्हणेन। आणि हे आपल्याकडे घडतं आहे असं समजू नका, हे घडत नाही आहे। मगाशी मी या सगळ्यांना विचारलं, आजही तो प्रश्न विचारतो। आत्ता अलेक्सा अशा नावाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते किती लोकांच्या घरी आहे? हात वर करा। अलेक्सा काही लोकांच्या तरी घरी आहे। त्याला काही विचारलं तुम्ही की त्याच्यावर उत्तर येतं, बरोबर आहे? मी मुंबईहून आलो, मुंबई सातारा अंतर किती आहे, साताऱ्यात पाऊस पडतोय का, साताऱ्यात टेम्परेचर किती आहे, सगळ्याची उत्तरं मिळतात, कोणाची जन्मतारीख सगळं असतं त्याच्यामध्ये। आता हे ॲमेझॉनचं प्रोडक्ट आहे। अनेकांना वाटतं याचा शोध जेफ बेझोसनी लावलेला आहे, अजिबात नाही। ॲमेझॉनच्या मालकाचा याचा काहीच तिळमात्र संपन्न नाही आहे। याचा शोध लावला आहे नाशिकमधल्या प्लंबर असलेल्या एका माणसाच्या मुलांनी। त्याचं नाव धैर्य दंड, मराठी माध्यमात शिकलेला, ग्रामीण पार्श्वभूमी असलेला, इंग्रजीचा न्यूनगंड असलेला मुलगा होता हा। इंजिनिअरिंगला मुंबईला आल्यानंतर तिथली मुलं इंग्रजीत बोलतात म्हणून पळून जावं असं वाटणारा मुलगा होता हा। शिक्षकांनी थांबवलं, तू लढ, आणि आज जगाला ललांभूत अशा प्रकारचं संशोधन त्यांनी तयार केलं आहे। जेव्हा भारतातली त्याची पहिली मुलाखत मी घेतली, म्हटलं आता नवीन संशोधन काय करतोय? तर तो म्हटला एक असं 5 अंगठ्या घालायच्या, त्याला वायरी आहेत, इथे कडं आहे, त्या कड्यावर एक चिप आहे, ती प्रोग्राम करायची आणि त्याच्यात तुम्ही असं लिहिलं की प्रिये पहा रात्रीचा समय सरून येत उषक कालहा, तर तुमची बोटं हलतात आणि ती हार्मोनियमवर ठेवलीत की तुमच्या बोटाने ते गाणं वाजायला लागतं। गिटारवर तुम्ही जर काही वाजवायचं असेल तर ते प्रोग्राम्ड होतं, तुमची बोटाला झिंझिण्या येतात आणि ते गाणं वाजायला लागतं। म्हटलं अरे हे 25-30 वर्षापूर्वी दिलं असतं तर किती मुलींना इम्प्रेस करता आलं असतं कॉलेजमध्ये, काही न येता आम्ही आपली सगळी वाजवली असती। काय काय प्रकारचं संशोधन करतायत मुलं आज। मगाशी मी याला फोन लावून दिला होता, कृपया नावं लिहून घ्या, ज्यांना खोटं वाटतं ना त्यांनी नावं लिहून घ्या ही, आणि त्यांच्या मी घेतलेल्या मुलाखती बघा। प्रशांत गाडे नावाचा मुलगा आहे, साध्या सामान्य घरातला मुलगा, डिप्लोमा इंजिनिअरिंगला कशीबशी ॲडमिशन मिळाली
आणि त्यांनी पाहिलं सगळंच कॉपी पेस्ट चाललं आहे, शिक्षकही तसेच पास करतायत. तो म्हटला इसको क्या अर्थ है जिंदगी का, मकसद क्या है मेरे जिंदगी का. त्यांनी पाहिलं एका मुलीला इथपासून हात नव्हता, त्यामुळे तिला सगळ्या कामात दुसऱ्याची मदत लागायची आणि दुसरे हिडीस फिडीस घरात ते करायचे. उसकी जिंदगी बर्बाद हुई थी. तो म्हटला मेरा इंजिनिअरिंग का नॉलेज इसको हात दे सकता है क्या. मग त्यांनी संशोधन केलं. त्याच्या लक्षात आलं की एक आर्टिफिशियल हात किंवा पाय 25 ते 30 लाख रुपयाला मिळतो. मग तो म्हणला गरीब आई बापाला हा हात पाय परवडेल का. त्या मुलांनी 1.5 वर्ष संशोधन केलं, एक प्रोटोटाईप तयार केला आणि IIT मुंबईकडे गेला. त्यांनी पहिले कॉलेजचं नाव विचारलं, डिप्लोमा, आणि तेही सोडून पळालेला मुलगा. ते म्हणजे पहिले बाहेर हो, तुझी लायकी नाही या कॅम्पसमध्ये यायची. त्या दिवशी खिशात पैसे नव्हते म्हणून IITच्या समोरच्या फुटपाथवर हा मुलगा झोपला होता. पुढे वर्षभरांनी त्याला जयपूर फूटवाल्यांनी 10,000 रुपयाची स्कॉलरशिप दिली महिन्याची. 7 किलोमीटर रोज चालत जायचा, 7 किलोमीटर परत यायचा. रात्री फक्त माठातलं पाणी पिण्या एवढेच पैसे होते, एक वेळ जेवायचा. अशी 3 वर्ष काढली आणि या पठ्ठ्यानी 25 लाखाचा हात 15,000 रुपयात बनवला. 15,000 रुपयात. मला सांगा, गुणवत्ता ही फक्त श्रीमंतांच्या घरात येते, याच्यावर तुम्ही यानंतरही विश्वास ठेवणार आहात. मनात कळकळ पाहिजे, आय कॅन चेंज. ती इथे होती, आय कॅन चेंज. शिक्षकांनी साथ दिली. अशी शेकडो मुलं आहेत. प्राची शेवगावकर नावाची मुलगी आहे पुण्यामध्ये. कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये इथे अनेक मुलं बसत असतील. तिथे बसता बसता तिला अशी एक आयडिया आली की आपण रोजच्या जीवनात किती कार्बन स्वतः कंझ्युम करतो हे शोधता येईल का. आणि मग तिने एक ॲप तयार केलं. कूल द ग्लोब नावाचं ॲप आहे. तुम्ही कधी डाउनलोड करून वापरू शकता. 1 किलो कॉफी प्यायलीत ना, एक कप कॉफी प्यायलीत की त्याकरता किती पाणी लागतं. 140 लिटर पाणी लागतं. 1 लिटर दूध जेव्हा तुम्ही तुमच्याकडे वापरता ना, तेव्हा त्या गाईला जो चारा लागतो आणि जे पाणी लागतं ते 1000 लिटर असतं. एक जीन पॅन्ट तुम्ही घालताना मित्रांनो, तेव्हा ती तयार करण्याकरता, ती धुणे, रंग लावणे, ह्या सगळ्याकरता 10,000 लिटर पाणी लागतं. आणि ती जीन पॅन्ट आपण घरात कशी वापरत असतो विचार करा. मग ही पर्यावरणाची सेन्सिटिव्हिटी वाढावी म्हणून तिने ते ॲप तयार केलं. 46-47 किलो वजन आहे त्या मुलीचं. 150 देशातल्या नागरिकांनी ते ॲप वापरायला सुरुवात केली. त्यात रशियाचे अध्यक्ष आणि जर्मनीचा प्रमुख देखील आहे. मला सांगा, जर करायचं असेल ना तुम्हाला, तर कुठलंही आभाळ तुम्हाला थांबवू शकत नाही. श्रम करण्यापासून जर लाज वाटत असेल तर रयतमध्ये ॲडमिशन घेऊ नका, कारण श्रमाला प्रतिष्ठा, हेच तर याचं ब्रीद आहे. आणि ते जर नसतं तर श्रम करून इकडे शिकले नसते. म्हणून शिक्षण घेताना गरिबाकडून इथं कुठलाही बॉन्ड लिहिला जात नाही. IT कंपनीत आमच्याकडे मदनराव शिकवलं की बॉन्ड लिहून घ्यायचे. 3 साल तुम मेरे यहाँ नोकरी करोगे. असं काही लिहून नाही घेत इकडे. ही मंडळी लिहून नाही घेत तुमच्याकडून की 3 वर्ष संस्थेत तुम्ही फुकट काम कराल. म्हणून जेव्हा भाऊरावांच्या सत्कारासाठी तत्कालीन उपराष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ राधाकृष्णन आलेले होते आणि त्यांच्यासमोर बोलताना भाऊराव म्हणाले, त्यांच्या विद्यार्थ्यांनी आधी सांगितलं की आम्ही जज आहोत. कोण म्हणला मी डॉक्टर आहे, वकील आहे. तेव्हा भाऊराव म्हणाले की मी एकही परीक्षा नीटपणे उत्तीर्ण झालो नाही, एकही पेपर मला नीटपणे जमला नाही, पण मी रयत शिक्षण संस्था काढली, त्यात हे अशी हिरेमाणकं पैदा झाली. दॅट्स द ब्युटी ऑफ इट. राधाकृष्णन यांचं उत्तर फार महत्त्वाचं आहे. ते म्हणले, बरं झालं तुम्ही मॅट्रिक्युलेट नाही झाला असतात तर सरकारी नोकर झाला असतात. बरं झालं तुम्ही नापास होत गेलात, तुम्ही काहीतरी आयुष्यात वेगळं करण्याची प्रेरणा बाळगलीत. तुम्हाला किती नावं सांगू, ज्या मुलांना ॲकॅडमिकदृष्ट्या यश मिळत नाही ना, त्यांच्यासाठी रयत ही एक्सलंट भूमी आहे. कारण तुम्ही इथे प्रयोग करू शकता, तुम्ही इकडे स्वतःला आजमावू शकता.
बिल गेट्स, आता याच्यापेक्षा कोण श्रीमंत आहे का नाही मला माहीत नाही, बिल गेट्स त्याच्या कॉलेजमध्ये ड्रॉपआउट आहे. कॉलेजच्या परीक्षेला बसायला बुद्धिमत्ता नव्हती म्हणून त्यांनी कॉलेज सोडून दिलं. स्टीव्ह जॉब्स, हा जो ॲपलचा फोन आहे ना, तो फोन ज्यांनी शोधला तो स्टीव्ह जॉब्स कॉलेज सोडलेलं होतं. मार्क झुकरबर्ग, जे फेसबुक तुम्ही वापरता, लाईक करता की नाही, लाईक एखादं करतात की नाही, किती लोक लाईक करतात. परवा एका मुलीने, आमच्या मैत्रिणीने लिहिलं, माझी 85 वर्षाची आजी गेली, 200-300 लोकांनी लाईक केलं हो लगेच, की मरू दे अशा भरपूर. म्हणजे काय काय चाललंय मला कळत नाही. असे ओरॅकल नावाची कंपनी लॅरी एरिक्सनने काढली, तो कॉलेज ड्रॉपआउट आहे. कुसुमाग्रज नापास झालेत, गुलजार भाषेमध्ये नापास झालेत. चंद्रशेखर धर्माधिकारी, जे पुढे जाऊन फार मोठे कायदेतज्ञ आणि न्यायाधीश झाले, ते लॉमध्ये एकदा नाही 2दा नापास झालेले आहेत. नाना पाटेकर नापास झाले आहेत. तुम्हाला नावं किती देऊ मी तुम्हाला सांगतो. जॅक डॉर्सन, ज्यांनी ट्विटर काढलं, जे आता एक्स म्हणून तुम्ही ओळखता, तो सुद्धा आयुष्यात 3 वेळा नापास झाला. त्यामुळे अपयश आणि कमी मार्क याचा जीवनातला यशाशी काहीही संबंध नाही. तुमच्यात प्रयोगशीलता किती महत्त्वाची आहे, पेट में आग कितनी आहे, आणि त्याच्यासाठी आत्ता सुवर्णकाल आहे तुम्हाला सांगतो. शेवटी जाता आता फक्त 2 ग्रामीण भागातली उदाहरणं देतो, म्हणजे तुम्हाला कळेल भारत काय बदलला आहे ते. और ये 25 साल अगर हमने एक साथ जात पात धर्म पंथ गाडून जर शिक्षण याच विषयावर आपण फोकस केलं तर हा देश काय होईल याचा विचार करा. त्याची 2 उदाहरणं देतो आणि थांबतो. भारताचं चंद्रयान जेव्हा चंद्राच्या दक्षिण भागावर गेलं, ती संध्याकाळ, अकोले नावाचा तालुका आहे संगमनेरजवळ, किती लोक गेलेत मला माहिती नाही, पण अतिशय बॅकवर्ड एरिया आहे तो. मला वाटतं कदाचित तुमच्या शाळा वगैरे असतील तिकडे, खूप बॅकवर्ड आहे, पण इतका नितांत रमणीय आहे तुम्हाला सांगतो. तिथे जर टुरिझम डेव्हलप झालं तर स्वित्झर्लंडला लोक जाणार नाहीत, लिहून घ्या माझ्याकडनं, इतका सुंदर आहे तो. तिथे एका गावामध्ये आमचा लघुउद्योजक का सूक्ष्म उद्योजकांचं काहीतरी शिबिर वगैरे होतं, आणि ते करून बाजूच्या 25 किलोमीटर दूरच्या गावामधल्या एका सरपंचाकडे जेवण होतं रात्रीचं. आम्ही गाडीत बसलो आणि मग तेव्हा ते लक्षात आलं सगळ्यांच्या की आता भारताचं चंद्रयान दक्षिण भागावर पोचण्यातच आहे. सगळ्यांनी आपले मोबाईल काढले, आम्ही बघतोय, काउंटडाऊन सुरू झालं. 10, 9, 8, 7, 5, 4 आणि फायनली इट लँडेड. आम्ही जल्लोष केला, खूपच आनंद झाला. आनंद व्हायची 2 कारणं होती. एक तर आपलं गेलं सुखरूप, त्याचा आनंद, आणि आपल्या आधी चीनचं जाणार होतं ते पडलं याचा जास्त आनंद. आपण पास झालो यापेक्षा तो नापास झाला याचा आनंद जास्त असतो, आणि तो चीन असेल तर जास्त असतो. काल अनेक लोकांनी घरी जल्लोष केला का पाकिस्तान हरलं होतं, साधंसुद्धा नव्हतं. कालचा विजय जरा वेगळाच होता. आम्ही जल्लोष केला, अर्धा तास गेला असेल. आम्ही त्यात एका फाट्यावर आलो, तिकडे सरपंच उभे होते, त्यांची सायकल का मोटरसायकल होती, ती पुढे पुढे गेली. आम्ही त्याच्या मागोमाग गेलो. थोडे अर्धा 1 किलोमीटर गेल्यानंतर गाव लागलं. गावाच्या वेशीत ते देवीचं देऊळ होतं, दर्शन घेतलं, तलाव होता तो पाहिला, आणि आम्ही असे चालत होतो. तिथे एक छोटीशी शाळा होती जिल्हा परिषदेची, आणि त्याच्या बाहेर दगडी भिंत होती, त्याला एक काळा रंग फासला होता. मग त्याचा एक मेकशिफ्ट फळा ज्याला आपण म्हटलो ना, तो फळा तयार केला होता, आणि त्या फळ्यावर बातमी लिहिली होती, फक्त चांद्रयान पोचून पाऊण तास झाला असेल. तिथं बातमी लिहिली होती, अभिनंदन, भारताचे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर सुखरूप जाऊन पोहोचले. म्हटलं गावाचं पॉप्युलेशन 4-4.5 हजार, एवढंच, आणि इथे लिहिलं. मी जवळ जाऊन पाहिलं, लक्षात आलं अक्षरावरून की अक्षर काही शिक्षकाचं नाही, हे कुणातरी मुलामुलीचं अक्षर आहे. सरपंचाच्या बरोबर तिथले मुख्याध्यापक होते. म्हटलं हे कोणी लिहिलं? त्यामुळे ते पोट्टे आहे ना, त्यांनी लिहिलं. तो बोलवा म्हटलं त्याला. आम्ही तिकडेच बसलो. धावत एक जण पळाला आणि त्याला घेऊन आला. तो आपल्या शाळेचीच पॅन्ट होती, बनियन होता, तसाच धावत आला. काय झालं म्हटलं. हे तू लिहिलं? हो. घरी कोण कोण असतं? आई वडील. काय करतात? शेतमजूर आहेत. ऑरेंज कार्ड होतं. किती मोठं घर आहे? 140 स्क्वेअर फुटाची झोपडी आहे. म्हटलं शाळेत येतोस रोज? काय येतोस? खिचडी मिळते म्हणून येतो. किती साधं सोपं उत्तर आहे बघा. जेवायला मिळतं म्हणून शाळेत येतो.
म्हटलं काय रे, हे तू लिहिलंस का? हो म्हणे मीच लिहिलं. तुम्हाला सांगतो, मला आतून भरून गदगदून आला अक्षरशः. खिशात पाकिट होतं, ते काढलं आणि त्याच्यात जेवढे पैसे होते ना तेवढे त्या पोराच्या हातात ठेवले. आई वडील निरक्षर आहेत, शेतमजूर आहेत, आणि 5वीतला 6वीतला मुलगा अर्ध्या तासात जगातल्या मोठ्या घटनेवर भाष्य करताना काय लिहितोय? अभिनंदन, भारताचे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर सुखरूप पोहोचले, आपला नाद नाही करायचा. हा टणत्कार आहे भारताचा उद्याचा. ये भारत देश है. हा संशोधन करतो, हा प्रश्न विचारतो, हा आपल्यातलं नॉलेज दुसऱ्यांना शेअर करतो. कारण त्यांनी लहानपणी पाहिलंय की या देशांनी लस बनवली, ती 100पेक्षा जास्त राष्ट्रांना पाठवली, स्वतःकडे नाही ठेवली फक्त. हे वैशिष्ट्य आहे. सोलापूरला एका विद्यापीठामध्ये कॉन्व्होकेशनला बोलवलं होतं आणि जात होतो गाडीला. पुण्याला होतो, पुण्यात काम केलं आणि पुढे जाताना काय वाटलं कुणास ठाऊक, टाय कोट काढला, गाडीत ठेवला. ड्रायव्हरला म्हटलं मला स्टेशनला सोड, आज ट्रेननी जाणार आहे. अच्छा सर, असं काय करता वगैरे? नाही म्हटलं, आज ट्रेननी जाणार. म्हटलं ये तू तिकडे मला घ्यायला, नाही पोचलास तर म्हटलं माझा रिक्षाने जाईन मी. तिकडे गेलो, विमान, ते तिकीट कुठे विंडो आहे ती पाहिली, तिकीट काढलं. म्हटलं गाडी कधी आहे? ते म्हटलं एक अर्ध्या तासाने पॅसेंजर आहे. चहा वगैरे घेतला आणि पॅसेंजर आली. हळूहळू मी आपलं धावत जाऊन अनारक्षित डब्यात बसलो. हळूहळू गर्दी यायला लागली. लोक मला तिकडे पाहिल्यानंतर आश्चर्य, अरे सर तुम्ही अनारक्षित डब्यात? अरे सर काय म्हणताय काय म्हणताय? सर कोण फोटो काढते, कोण सही घेते, काय? माझ्यासमोर एक मुस्लिम दाम्पत्य येऊन बसलं. मुस्लिम आहे कशावरून कळलं तर त्यांनी मुस्लिम कॅप घातली होती आणि त्या बाईंनी बुरखा घेतलेला होता. त्यांच्याबरोबर 3 मुलं होती. मोठी मुलगी 12-13 वर्षाची असेल. ती अशी बघत होती माझ्याकडे. मग तो TC आला. तो म्हटला साहेब डिफरन्स भरा, AC मध्ये जागा रिकाम्या आहेत. म्हटलं नाही, आज मला इथूनच प्रवास करायचा आहे. तो चहावाला आला. ते चहावाल्याने मला सांगितलं साहेब एक फोटो काढायचा तुमच्याबरोबर, हा चहा घ्या माझ्याकडनं. गाडी चालू झाल्यानंतर त्या मुलीने मला विचारलं, अंकल आपका फोटो क्यों ले रहे हैं? वो चाय का पैसा भी नहीं लिया. अरे म्हटलं कुछ नहीं बेटा, वो TV पे दिखता हो ना इसके लिए. आप सिरियल में काम करते हो? नाही म्हटलं, ती वेळ आलेली नाही माझ्यावर की सिरियलमध्ये काम करून पोट भरायचं आहे. तिला न्यूज चॅनल सांगितलं, तिला काही कळेना. तिच्या वडिलांकडे वळलो. म्हटलं क्या करते हो तुम? त्याला कुछ नाही, घोरवडी म्हणून पुण्याच्या जवळ काहीतरी, काही लोकांना माहिती असेल, एक उपनगर आहे, लो इन्कम ग्रुपचं उपनगर आहे. तिथे एक बेकरी आहे भाईजान की, वो उससे जाके टोस्ट आणि काय ते नानकटाई वगैरे डोक्यावर घेऊन जातो आणि घरोघरी विकतो. कितना कमा लेते हो? यही कोई 14-15 हज़ार 16 हज़ार. बीबी क्या करती है? बोले कुछ नहीं, 2 घर के बर्तन मांजती है, 2-3 हज़ार कमाती है. घर मानी छोटी सी झोपड़ी है. बेटी क्या करती है? बोलो उर्दू स्कूल है म्युन्सिपाल्टी का, उसमें पढ़ती है 5वी-6वी क्लास में. त्याला माहिती पण नव्हतं मुलगी कितवीत शिकते. ती मुलगी आपल्या आईच्या मोबाईलशी खेळत होती. बघा मी बॅकग्राऊंड तुम्हाला मुद्दामून सांगतोय. आईने तो मोबाईल काढून घेतला. टूट जाएगा मत खेलो. ती मुलगी फुरंगटली, नाही मुझे चाहिए मुझे चाहिए. मी समोरच बसलो होतो, हाच मोबाईल होता. म्हटलं घे खेळ. त्या आईने तो पाहिला. ती बोली है इतना बड़ा महंगा होगा, कितने का है? होगा 1.5 लाख का. अरे ये टूट गया तो हम भर के नहीं दे सकते. मतलब ऐसे कैसे टूटेगा? ऐसे बच्ची के खेलने से थोड़ी टूटता है. मतलब खेलो. पुढे घडलं ना तर नीट ऐका, हा बदलता भारत आहे. त्यामुळे तो हातात घेतला, मला परत दिला. म्हटलं क्या हुआ? अंकल स्क्रीन लॉक है, पासवर्ड डालना. म्हटलं तुम डालो ना. अपना स्क्रीन का पासवर्ड कभी किसी को मत बताना. पासवर्ड टाकला, स्क्रीन असा करून बघितला. मला म्हणली ये फलाना फलाना ॲप, भीम ॲप आपने डाउनलोड नहीं किया? 4 चौघात विचारलं तर लाज जाते हो. 4-5 ITची पुस्तकं आहेत माझ्या नावावर, असं काय करता? म्हटलं टाइम नहीं मिला. मला म्हणली मैं करके दे दूँ आपको डाउनलोड, आपके कुछ डिटेल्स लगेंगे. म्हटलं हां करको. तिने तो डाउनलोड केला. एक ट्रान्झॅक्शन मला करून दाखवलं. थोडा वेळ ती खेळली, तेव्हा कळलं या मोबाईलमध्ये एवढे गेम्स आहेत.
आणि ते झाल्यानंतर ती परत देताना मला म्हणली, अंकल आपको नहीं लगता ये बहुत बड़ा और हेवी है? म्हटलं काय का बड़ा और हेवी है? देख मैं इसे टाइप कर सकता हूँ, लिख सकता हूँ, सब कुछ कर सकता हूँ. तो बोले आपके बड़े हाथों के लिए सही है, मेरे जैसे छोटी बच्ची के हाथ के लिए ये बहुत बड़ा और हेवी है. अंकल मैं बड़ी बनूंगी ना तो मैं मोबाइल साइंटिस्ट बनूंगी और इसको आधे साइज का और डबल पावर का करके बताऊंगी. दिस इज न्यू इंडिया. आणि हा कशामुळे आला आहे तर तो शिक्षणामुळे आला आहे. गेले 15 वर्ष 12 वर्ष आपण जवळपास 7% दरवर्षी वाढतोय GDP. हेच एक्झॅक्टली 50च्या दशकात जर्मनी आणि जपानमध्ये झालं होतं. और 10 साल और 7-8-10 साल, इफ वी डू इट 7% एव्हरी इयर, बाय 2030 विल बी द 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी and we will beat everybody on the earth. ज़रूरत है कि हमारे शिक्षक इसके लिए तैयार हो, संस्था तैयार हो. म्हणून हे जे IT वर्गात करतायत त्याचं महत्त्व लक्षात घ्या. जगातलं सर्वोत्तम तुम्हाला इथे मिळायची शक्यता आहे. आणि हे मी करून चुकलो आहे मित्रांनो. असं नाही की मैं दूर से बोल रहा हूँ. मेरे ज़िंदगी के 6 साल मैंने इसके लिए दिए हैं. त्या एक्सपेरिमेंटविषयी कधीतरी नंतर बोलेन की बिल्डिंग ॲज लर्निंग आर्किटेक्चर, शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चरमधून कसं शिकवता येईल यावरचं संशोधन मी आणि डॉक्टर निगवेकरांनी केलं होतं. आता त्या पायऱ्या आहेत बघा तिकडे, त्या पायऱ्याच्या मधला जो भाग आहे ना, हा याच्यावर 29चा पाढा पेंट करा आणि मॉन्टेसरीतल्या मुलाला रोज वरती खाली करायला लावा. 1 आठवड्याभरात तो तुम्हाला 29चा पाढा तोंडपाठ म्हणून दाखवेल. बरोबर आहे? असे 400 एक्सपेरिमेंट आम्ही तयार केले जे इन्फ्रास्ट्रक्चरमधून तुम्हाला एज्युकेशन देतील. आजही सांगतो, जमिनीचा वर्गातला एवढा तुकडा द्या, लाद्या बदलूया आपण, त्याचे त्रिकोण चौकोन पाहिजे तसे घालूया, 8वीची अख्खी भूमिती तिथे शिकवता येईल. इट नीड्स इमॅजिनेशन. विद्यार्थी बदलतोय, त्याच्या घरातल्या समस्या बदलत आहेत. अशा वेळेला शिक्षकांनी बदलून शिकवलं पाहिजे. मागच्या पिढीत एक पालक आणि घरातली भांडणं हा विषय नव्हता. आजकाल प्रत्येक सिरियल तुम्हाला हेच शिकवते आहे की नंडेनं सासूचा आणि यांचा द्वेष करायला पाहिजे. आज ह्या समस्या भरपूर आहेत. परवा सोलापूरला मी गेलो होतो, त्या बाईंनी मला सांगितलेली गोष्ट अंगावर काटा आणणारी आहे. ते म्हणजे शाळाच आम्ही आता 8 वाजता चालू करतो, 7 वाजता चालू करत नाही. याचं कारण मुलं रात्री उशिरापर्यंत आईवडिलांबरोबर वेब सिरीज बघत असतात, ज्याच्या दर मिनिटाला 1 शिवी आणि दर मिनिटाला 1 रेप आहे, ते मुलं बघत असतात. अरे याच्यापेक्षा मारून टाका मुलांना. आणि म्हणून मुलं शाळेत येतात तेव्हा शी केलेली नसते, डोळ्याची चिपडं काढलेली नसतात. म्हणून आता आम्ही शाळाच 8 वाजता सुरू केली. व्हॉट ए कॉम्प्रोमाइज. IT आव्हानं आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, मुलं ॲडिक्शन होत आहेत या सगळ्याची. आणि या सगळ्याचा एक फार मोठा स्फोट आपल्या आजूबाजूला होणार आहे. या रीलपासून रिअलकडे जायचं असेल तर रयत शिक्षण सारखी दुसरी संस्था नाही की जी तुम्हाला संधी देईल. मला खात्री आहे की यामुळे काहीतरी शिक्षक प्रेरित होतील, काहीतरी विद्यार्थी प्रेरित होतील, नवा आणि वेगळा विचार करतील आणि मग तो संपन्न भारत उद्याला येईल. 91 साली जेव्हा पहिल्यांदा मला अमेरिकेची स्कॉलरशिप मिळाली त्यावेळेला आदल्या रात्री अमेरिकन विजासाठी वॉर्डन रोडला मुंबईत त्या अमेरिकन वकिलातीसमोर मी फुटपाथवर झोपून रात्र काढली होती. का तर आपल्याला अपॉइंटमेंट सकाळची आहे. का तर आम्ही गरीब राष्ट्र होतो तेव्हा 90-91 साली. पण आज ती परिस्थिती नाही आहे. हम आँखों में आंखें डाल के कहते हैं, घर में घुस के भी मारेंगे. हा नवा भारत आहे. त्यामुळे ह्या देशाला शिक्षणाने इतकं समृद्ध करूया की वॉशिंग्टनमधल्या भारतीय दूतावासासमोर रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी विजा पाहिजे म्हणून आदल्या रात्री अमेरिकन रांग लावेल. ऑस्ट्रेलियाच्या डार्लिंग हार्बरवर ऑस्ट्रेलियन लावणीच्या ठेक्यावर नाचतील आणि शॉन्स ऑलिजे समोर आयफेल टॉवरच्या इथे फ्रेंच गायत्री मंत्राचं पठण करतील. तो खऱ्या अर्थाने या देशाचा सुदिन असेल. त्या सगळ्याची सुरुवात
ही अशा विद्यापीठापासून होवो ज्या विद्यापीठात श्रमाला, ज्ञानाला, त्यागाला, समर्पणाला सर्वात महत्त्वाची आहे. आणि तो दिवस आजचा अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणजे विज्ञान दिन आहे. जेवढा दिवस आहे तेवढीच रात्र आहे. आयुष्यात जेवढं काळं होतं तेवढं सगळं गेलेलं आहे आणि जेवढं चांगलं आहे त्याची सुरुवात आज इथे होते आहे. म्हणूनच ही पत्रिका यांच्या नावाने आज संपन्न झाली. आपल्या सगळ्यांना संपन्न भारताच्या निर्मितीसाठी आणि या संस्थेच्या नावलौकिकात भर टाकण्यासाठी शुभेच्छा देतो. एका सामान्य विद्यार्थ्याचे विचार आपण ऐकलेत इतका वेळ, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. या संधीबद्दल आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.